राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी हे काल आदरणीय राजसाहेबांवर बोलले। खरं तर अमोल मिटकरी सारख्या माणसाने राजसाहेबांवर बोलावं एवढी अमोल मिटकरीची तेवढी पात्रता नाही। ज्या वेळेस अमोल मिटकरी गोधडीमध्ये काही विधी करत होते त्यावेळेस आदरणीय राजसाहेब हे महाराष्ट्राची काही काळ धुरा सांभाळत होते। ज्यावेळेस राजकारणातलं रा देखील अमोल मिटकरीला माहीत नव्हता त्यावेळेस आदरणीय राजसाहेब हे महाराष्ट्राचं राजकारण हाताळत होते। त्यामुळे अमोल मिटकरींनी राजसाहेबांवर बोलावं एवढे ते मोठे नाही आहेत। खरं तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्याच्यामध्ये तुम्ही जर दुसऱ्या पक्षाला आमच्या पक्षाला जर बोलताय तर लोकसभेच्या इलेक्शनच्या टायमाला तुमची काय ताकद आहे हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली। जी काय एक सीट आहे रायगडमधून तुमचे सुनीलजी तटकरे जे आले ते पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कृपेने आले, हे विसरून चालणार नाही तुम्हाला। आमचे नेते आदरणीय वैभवजी खेडेकर साहेब यांना हे माहिती होतं की राष्ट्रवादीवाले परत एकदा काम झालं की परत हे फिरणारी लोक आहेत। त्यामुळं आदरणीय वैभवजी खेडेकर साहेबांनी विरोध दर्शवला होता सुनीलजी तटकरेंना। त्यावेळेस त्यांच्या पायाखालची वाळू देखील सरकली होती। एवढा जर आमचा पक्ष तुम्हाला महत्वाचा वाटत नाही मग त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांना वारंवार भेटून हा विषय का मिटवला? आमचा पक्ष त्या ताकदीचा होता म्हणून ना। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कृपेने लोकसभेला तुमची जी काय एक सीट आली त्यांचं श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे। आपल्या पक्षाची ताकद पहिली वाढवा आणि नंतर दुसऱ्यांच्या पक्षांवरती बोला। अमोल मिटकरींना इशारा आहे, आज गाडी फुटली उद्या काहीही फुटू शकतं। त्याच्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोणत्याही नेत्यावर किंवा आमच्या आदरणीय राजसाहेबांवर बोलताना 10 वेळा विचार करा। आज अकोल्यामध्ये गाड्या फुटल्या आहेत, उद्या रस्त्यात तुम्ही देखील फुटाल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।